नमस्ते मित्रांनो. आजकाल आपण हेल्थ बनवण्यासाठी अनेक गोष्टींवर पैसा खर्च करतो. जसे जिम जाणे, महागडे सप्लायमेंट्स आणि महागड्या औषधे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपण विसरून जातो की आपल्या किचनमध्ये एक असा आरोग्याचा खजिना आणि सर्व रोगांना मुळापासून नष्ट करणारे असे एक नैसर्गिक अमृत लपलेलं आहे, ज्याला आपण फक्त संक्रांतीच्या सणापुरता आठवतो आणि नंतर विसरून जातो. हो मित्रांनो, आज आपण बोलत आहोत तिळाविषयी. मित्रांनो, आपले आजी आजोबा संक्रांतीच्या सणाला आणि इतर वेळी तिळीचे लाडू बनवून खायचे, ज्यामुळे त्यांचे हाडे पोलादासारखे मजबूत राहायचे, शरीरात भरपूर ताकद राहायची, पाय मजबूत असायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तिळाचे जादुई फायदे पाहणार आहोत. नंबर 1, मजबूत हाडे. आजकाल तरुणांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत हाडे कमकुवत होण्याची लक्षणे दिसू लागतात. अगदी 30 ते 35च्या वयातच पायदुखी, कंबरदुखीचा त्रास होऊ लागतो. यामागील कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमी असणे. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तीळ खा. यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी पूर्ण होईल आणि हाडे लोखंडासारखी मजबूत होते. मित्रांनो, आपण ज्या दुधाला कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत समजतो, मात्र तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. नंबर 2, पोटाची खोलवर स्वच्छता. आजकाल काहीही खाल्ले तर पोट फुगते, पोट साफ होत नाही. तिळामध्ये सिसेमिन नावाचं एक स्पेशल कंपाऊंड असतं, जे लिव्हरला डिटॉक्स करतं, ज्यामुळे जेवण पचवण्याची क्षमतेचा वेग वाढतो आणि आतड्यांची घाण बाहेर निघते आणि पोटाची खोलवर स्वच्छता होते. नंबर 3, सांध्यांमधील लवचिकता. तीळ खाल्ल्याने हाडांमधील छिद्रे भरण्यास मदत होते, जे अशक्तपणामुळे होत असतात. जर तुम्हाला चालताना, पायऱ्या चढत असताना पायात शक्ती जाणवत नाही, सांधेदुखीचा त्रास आहे, तर तुमच्या सांध्यांमधील ग्रीस भरण्याचे काम तीळ करते, ज्यामुळे हाडांमधील लवचिकता वाढते आणि आपल्याला आतून मजबूत बनवते. नंबर 4, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हृदयात लिगामेन असतात, जे एक छोटं पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असतात. बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या चुकीचा आहार, तेल, मसाल्यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तीळ खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होते, ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय निरोगी बनते.